श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा। नेत्री नये रे तुझ वेण निद्रा। कै भेटसी बा मजला सुभद्रा। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांडनाथ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। गोवर्धनधर गोपालनरत गोवर्धनधर गोपालनरत गोकुल संकट हारी राजा राम। गोकुल संकट हारी राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम।
लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे कीर्तन संगी रंगात देह वाहो रे कीर्तन संगी रंगात देह वाहो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे स्वरूपी मन हे लाविता सौख्य आमा हो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आमा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे सारा सार वदविता सद्गुरुराया हो सारा सार वदविता सद्गुरुराया हो मंगलराम जीवन नरहरि पाया हो मंगलराम जीवन नरहरि पाया हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याओ हो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याओ हो तन्मय होऊनी बलवंत प्रेमी गाओ हो तन्मय होऊनी बलवंत प्रेमी गाओ हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम राम चरणी लक्ष लागो रे लक्ष लागो रे लक्ष लागो रे राम 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 राजा राम सीताराम आवाज येऊ दे राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राजाधिराज रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जगदम्बा माता की जय सब संतन की जय मंगलमूर्ती
आज हनुमान जन्मसेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा आहे. साधारणतः अभंग हे कसे असतात? नामपर, संतपर, उपदेशपर, अद्वैतपर असे असतात. पण ह्या अभंगामध्ये एक कथा सांगितली गेलेली आहे. कोणती? की जी राजा दशरथाला अयोध्यामध्ये पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा होता आणि त्या यज्ञासाठी जे काही मुख्य आचार्य हवे होते ते तेवढ्या ताकदीचे हवे होते आणि ते आचार्य कोण होते तर ऋष्यशृंग. आणि त्यांना कशा पद्धतीने ह्या यज्ञासाठी आणण्यात आलं त्याची कथा ह्या अभंगामध्ये आहे. नाहीत इतर वेळेस अभंगामध्ये बाकी उपदेश वगैरे असतं, पण ह्या अभंगामध्ये कथा आहे. पंढरीनाथ भगवान की जय. तर अभंगाचा मुख्य हेतू काय आहे? यज्ञ. आणि यज्ञ कशासाठी करायचा आहे तर पुत्र कामेष्टी यज्ञ, पुत्र प्राप्तीसाठी. आणि तो पुत्र कसा हवा आहे? तो परमेश्वराचा अवतार असलेला पुत्र हवा आहे. मग असा यज्ञ करायचा तर त्याला तो पौरोहित्य, ते गुरुजी, ते आचार्य, ते सुद्धा तेवढ्याच ताकदीचे हवे आहेत. मग यज्ञ हे कशा प्रकारचे असतात? यज्ञ किती प्रकारचे असतात? यज्ञ अनेक प्रकारचे असतात हो. आणि बहुतेक करून हे यज्ञ सगळे काय असतात? द्रव्याच्या दृष्टीने खर्चिक असतात. आणि ते सर्वसामान्यांना ते करणं फार कठीण जातं. म्हणून आमचे भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतात, यज्ञाचे अनेक प्रकार आहेत, त्याच्यामध्ये खर्च भरपूर आहे, तर सगळ्यात सोपा आणि मोक्षापर्यंत नेणारा कोणता यज्ञ असेल तर ज्ञानयज्ञ म्हणतात. ज्ञानयज्ञ हा सोपा आहे आणि मोक्ष प्राप्तीपर्यंत जाणार आहे. कारण यज्ञाची फलप्राप्ती काय आहे? यज्ञामध्ये आम्ही काय करतो? हवनकुंड स्थापन करतो आणि त्या हवनकुंडामध्ये काय करतो? अनेक द्रव्य सामुग्राच्या माध्यमातून मंत्राच्या साह्याने त्याच्यामध्ये काय करतो? आम्ही आहुती देतो. आणि तेव्हा ती आहुती जेव्हा तिथे जाते, श्रद्धेने, भक्तीने, प्रामाणिकपणे, मनापासून जेव्हा आम्ही करतो तेव्हा ती काय होते? ती आहुती त्या देवतांपर्यंत पोहोचते. ज्या देवतांना उद्देशून त्यांना स्मरण करून आम्ही जी आहुती करतो आणि त्या पद्धतीने आम्हाला फलप्राप्ती होते. पण हे सर्वसामान्यांना खर्चिक आहे आणि जमणं अशक्य आहे. म्हणून गोपालकृष्ण म्हणतात ज्ञानयज्ञ हा सोपा आहे आणि तो काय आहे? मोक्ष प्राप्तीसाठी जाणार आहे. कारण यज्ञ हे कशासाठी करतो तर आत्मकल्याणासाठी करत असतो. आणि माऊली काय म्हणतात? त्याच्यापेक्षा सोपा यज्ञ कोणता आहे? नामयज्ञ. कारण नामयज्ञ काय आहे? अतिशय सोपा आहे हो. तो कोणीही कुठेही केव्हाही कसंही घेता येतो. हरिबोला देता, हरिबोला घेता, हसता खेळता हरिबोला. किती सोपा यज्ञ आहे तो. कसंही केव्हाही कुठे अहो यायचा जाता उठता बसता. आपल्याला माहिती आहे सर्व कार्य करता, कोणतंही कार्य करताना हरी बोला. किती सोपा हा नामयज्ञ आहे. नामयज्ञ जो परम मोठा परम आहे हा नामयज्ञ. हा कुणीही केव्हाही कुठेही घेऊ शकतो. आणि त्या नामाला वेदांनी सुद्धा प्रमाण दिलेलं आहे. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. सार जप काय आहे? एक नारायण आहे. आणि हे आम्ही सगळे ज्ञान जप हे हा काय नामयज्ञ आम्ही सर्वसामान्य माणसं सहज करू शकतो. पण त्याच्या पुढचा अजून एक यज्ञ सांगू का? सगळ्यांना जमतो तो रोज यज्ञ करतो. कोणता असेल बरं? सांगा बरं, कोणता यज्ञ असेल? आठवा बरं जरा. आपण पंक्तीला बसल्यानंतर एक श्लोक म्हणतो. कोणता म्हणतो साईन? वदनी कवळ घेता नाम घ्या. पुढे बोला. हवन होते नाम घेता पुकाचे, उदर भरण नोहे जानी जे यज्ञ कर्म. काय सांगितले? जानी जे यज्ञ कर्म सांगितले. मग हा जर यज्ञ कर्म जर आम्ही व्यवस्थित केला तर काय होईल? शरीर माध्यम खलुधर्म साधन. आमचं शरीर काय होईल? सुदृढ राहील, निरोगी राहील. अनेक आजार जे येत आहेत ना त्या आजाराला आम्ही सामोरे जाणार नाही. मग यज्ञाचे अनेक प्रकार आहेत. कुठले नाही जमलं तर एक नामयज्ञ आम्ही करू शकतो. आणि हा हवन जो आमचा रोजचा आहे ना, जो आम्ही रोज करतो तो तरी आम्ही चांगला केला तरी सुद्धा आमच्या जन्माचं
सार्थक आहे. म्हणजे सांगायचं काय, यज्ञाच्या माध्यमातून जीवाचं कल्याण आहे. हेच आपल्याला ह्या अभंगातून यज्ञ ह्या विषयावरती थोडंसं चिंतन केलेलं आहे. मग आता नामदेव महाराज काय म्हणतात की देवांगणा हाती आनविला शृंगी यज्ञ तो प्रसंगी आरंभीला. ते म्हणतात देवांगणा हाती आनविला शृंगी. आपल्याला आता ही कथा पाहिजे आहे. तर देवांगणा म्हणजे काय? ज्या इंद्राच्या दरबारामध्ये नृत्याचं गायनाचं कार्य करतात त्या अप्सरा त्यांना देवांगणा म्हणतात. तर ह्या देवांगणाच्या मार्फत ऋष्यशृंग ऋषींना अयोध्या नगरीपर्यंत आणलं. कसं आणलं? हे इतकं सोपं होतं का? अयोध्या नगरीचा राजा दशरथ हा अतिशय चिंताग्रस्त आहे हो. का? तर त्याला पुत्र प्राप्ती झालेली नाहीये, रात्रंदिवस चिंतेमध्ये आहे. आणि अशा वेळेस वशिष्ठ मुनी त्यांना काय म्हणतात की राजा, तुला नक्कीच पुत्र प्राप्त होईल, पण त्यासाठी तुला काय करावं लागेल? पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल. आणि त्या यज्ञासाठी तुला मुख्य आचार्य म्हणून ऋष्यशृंग ऋषींना आणावं लागेल. पण ते काम फार कठीण आहे, कारण ऋष्यशृंग ऋषी हे आजपर्यंत वनामध्येच राहिलेले आहेत. त्यांना नगरामध्ये कधी त्यांनी प्रवेश केलेला नाही. नगर हा प्रकार त्यांना माहीत नाही. त्यांचे वडील विभांडक ऋषी अतिशय क्रोधी आहेत आणि त्यांच्याकडून ह्या पुत्राला घेऊन येणं फार कठीण आहे. आता कसं आणायचं हा विचार चालू होता तोपर्यंत घटना अशी घडली, स्वर्गामध्ये युद्ध चालू होतं देव आणि दैत्यांचं. वृषशर्वा नावाचा एक हा दैत्य होता, वृषपर्वा नावाचा एक दैत्य होता. त्याचं आणि इंद्राचं घोर युद्ध चालू होतं. आणि ह्या युद्धामध्ये नेहमीप्रमाणे काय झालं, दैत्य जिंकण्याच्या मार्गावर आले आणि देवांचा आता कुठेतरी पराभव होण्याची शक्यता दिसायला लागली. आणि देवांचे गुरु बृहस्पती ते इंद्राला म्हणाले की बाबा, आता हे काम कठीण आहे आणि यातून जर बाहेर पडायचं असेल तर अयोध्याचा जो राजा आहे ना दशरथ, तो महापराक्रमी आहे, तर त्याला आपल्या युद्धामध्ये सहकार्यासाठी आपण बोलूयात आणि त्याची मदत घेऊयात. आणि मग इंद्राने लगेचच काय केलं, त्याचा जो सारथी होता मातली त्याला पाठवलं आणि अयोध्यामध्ये हा सारथी आला आणि त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला. आणि मग राजा दशरथ इकडे पुत्रकामेष्टी यज्ञाच्या तयारीलाच लागला होता. त्याचा विचार चालू होता. तेवढ्यात हा स्वर्गातून याला प्रस्ताव आला की बाबा तुम्हाला आमच्या मदतीला यावं लागेल. मग आता काय गेलंच पाहिजे म्हणून राजा दशरथ ह्या युद्धासाठी निघाला. आणि त्याची जी पत्नी होती ना कैकेयी, ती म्हणाली मला पण यायचं युद्धाला. ते म्हणाले अगं मी युद्धाला चाललोय, कुठे फिरायला नाही चाललोय. तिथे काय काय असतं, दुर्घटना घटत ते बघून तुला भीती वाटेल, तू चक्करून पडशील. नाही म्हणे, तुम्ही बरोबर असल्यानंतर मला कशाची भीती आहे? काहीच नाही, मला युद्धातलं तुमचं ते पराक्रमी रूप पाहायचंय म्हणून मला यायचंय. आणि काय झालं, ठीक आहे म्हणाले, चल. आणि घेऊन गेले आणि युद्ध सुरू झालं. घनघोर युद्ध सुरू झालं. दैत्यांचा गुरु शुक्राचार्य त्यांनी काय केलं, जो काही बाण सोडला तो बाण कुठे लागला, राजा दशरथाच्या रथाच्या चाकाला. ते चाक आता निसटून पडणार, तोच कैकेयीने त्याला पकडलं आणि आपला हाताचा आधार दिला आणि युद्ध जिंकलं गेलं. युद्ध जिंकल्यानंतर अर्थातच देवांचा विजय झाला. इंद्रदेव प्रसन्न झाले आणि गुरु हे बृहस्पती सुद्धा प्रसन्न झाले. आणि ते म्हणाले की राजा, आता तुझ्या उदरी जी संतान येईल ती नारायणच असेल आणि त्यासाठी तुला पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल. त्यासाठी तुला ऋष्यशृंग ऋषींना आणावं लागेल आणि ते एवढं काम सोपं नाही. तेव्हा त्याच्यासाठी मदत म्हणून आमच्याकडील काय घेऊन जा, देवांगणा घेऊन जा. आणि वसंत आणि मदन सुद्धा त्यांच्याबरोबर तुमच्या सहकार्याला येतील. आणि अयोध्या नगरीमध्ये हे सर्व मंडळी आले आणि आता पुत्रकामेष्टी यज्ञाची सुरुवात झाली. आणि आता ऋष्यशृंग ऋषींना आणण्यासाठी म्हणून ह्या सर्व देवांगणा तिथे गेल्या. पण हे काम फार कठीण होतं,
कारण विभांडक ऋषी त्यांच्या समोरून त्यांच्या पुत्राला आणणं हे काम सोपं नव्हतं. ह्या घाबरलेल्या होत्या, पण सुदैवाने त्या जेव्हा तिथे गेला तेव्हा काय झालं, विभांडक ऋषी त्या आश्रमामध्ये नव्हते. ते त्यांच्या नित्यनेमाच्या कर्मासाठी बाहेर गेले होते आणि तीच वेळ, तीच संधी साधून ह्या देवांगना तिथे गेल्या आणि काय केलं, निर्जन वनिता गया तडपत निर्जन वनिता गया तडपत झांज मृदुंग बजावे. निर्जन वनिता गया तडपत झांज मृदुंग बजावे. छुम छुम बाजत पल्लव झुलत, छुम छुम बाजत पल्लव झुलत, सुंदर गायन गाये, सुंदर गायन गाये. आणि ती संधी साधली कोणती, विभांडक ऋषी आश्रमामध्ये नाहीत आणि ती संधी साधली आणि ह्या तिथे गेल्या आणि सुंदर गायन करू लागल्या, झांज मृदुंगावरती नृत्य करू लागल्या. आणि ह्या ऋषशृंग ऋषींना हा प्रकारच माहिती नव्हता, अप्सरा माहिती नव्हता, नवे नवे स्त्री हा प्रकारच त्यांना माहिती नव्हता. आणि ते बघितल्यानंतर ते एकदम प्रभावित झाले आणि त्यांनी विचारलं की तुम्ही कोण, कुठून आलात आणि तुमचा आवाज इतका कोमल कसा. त्या म्हणाल्या आधी तुमचं नाव सांगा. तर ते म्हणाले, एरू बोले मस्तकी असे शृंग, एरू बोले मस्तकी असे शृंग, त्याच साठी मज म्हणती ऋषशृंग, त्याच साठी मज म्हणती ऋषशृंग. ते म्हणाले की माझ्या मस्तकावरती एक शृंग आहे आणि त्यासाठी मला ऋषशृंग म्हणतात. मग ह्या म्हणाल्या आम्हाला सुद्धा गंडस्त्री म्हणतात काय. आणि मग काय झालं, ह्यांचं काय तर वेगळं आहे, गंडर्षी म्हणतात आम्हाला सुद्धा, हे कुठले तर ऋषी आहेत म्हणून त्यांच्या असं वाटलं की कोणते तर ऋषीच आहेत. कोणाला वाटलं, ऋषशृंग ऋषींना. आणि ते म्हणाले तुम्ही फार कोमल, तुमचा आवाज फार कोमल आणि फार प्रभावित झाले. आणि ते सगळं काय विसरून गेले. अहो रोजचं नित्य कर्माचं देवधर्म अनुष्ठान, आपली वडिलांची पितृभक्ती वगैरे सगळं सगळं विसरून गेले, एक प्रकारे मोहित झाले. आणि त्या देवांगणा त्या दिवशी निघून गेल्या आणि दुसऱ्या दिवशी त्या यायच्या पुन्हा तयारीत होत्या. तोपर्यंत इकडे विभांडक ऋषींना ऋषशृंग ऋषींनी सांगितलं की बाबा आज आपल्या आश्रमामध्ये एक वेगळेच ऋषी आले होते. ते गंडर्षी होते, ते फार कोमल होते, त्यांचा आवाज वेगळा होता, त्यांनी जी मिठाई आणली होती ती वेगळीच होती, असं सगळं वर्णन करून सांगू लागले. आणि त्यांच्यामध्ये मी फार मोहित होऊन गेलो असं सगळं सांगू लागले. आणि विभांडक ऋषी म्हणाले अरे मग तू त्यांना थांबवून का नाही घेतलंस. नाही म्हणे, ते थांबल्याने ते निघून गेले. आणि हे मात्र इकडे व्याकुळ झाले की पुन्हा त्यांची कधी भेट होईल. आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा ह्या देवांगणा पुन्हा आल्या आणि देवांगणा पुन्हा आल्या आणि त्या दिवशी सुद्धा अशीच संधी त्यांना मिळाली की सुदैवाने विभांडक ऋषी आश्रमामध्ये नव्हते. आणि त्यांनी आपल्या बोलण्याने प्रभावित करून, त्यांना मोहित करून हळूहळू त्यांना घेऊन कुठे आल्या, ह्या अयोध्या नगरीमध्ये आल्या. अयोध्या नगरीमध्ये आल्या आणि मग अयोध्याचा नरेश राजा दशरथ यांनी त्यांचं स्वागत केलं. आणि आता विचार केला की आता काय केलं पाहिजे, आता पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा आहे. आणि त्याच्या आधी जर विभांडक ऋषी आले आणि यांना घेऊन गेले तर आपलं सगळं हे काय होईल, व्यर्थ जाईल प्रयत्न. त्याच्या अगोदर काय करूया, आपण ह्यांचा विवाह लावून देऊया. त्यांचा मित्र त्यांच्या मित्राची मुलगी जी होती शांता, तिच्याशी त्यांचा विवाह लावून दिला. आणि इकडे काय झालं, विभांडक ऋषी आपल्या पुत्राचा शोध घेत आहेत की बाबा माझा पुत्र कुठे गेला. आजपर्यंत ह्या वनातून तो कुठे बाहेर गेलाच नाही आणि वनापासून खूप लांबपर्यंत नगरी होती. त्याला मनुष्य हा प्रकार माहिती नव्हता, इतर मनुष्य प्रकार माहिती नव्हता किंवा नगरी माहिती नव्हती. काय झालं असेल माझ्या पुत्राचा, काळजी करतायत, विचार करतायत, शोध घेत आहेत. कधी कुठल्या पशुनी तर त्याचा आहार नसेल ना केला, असा त्यांना व्याकुळतेने विचार करू लागले, चिंता करू लागले. आणि करता 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 त्यांना लक्षात आलं की आपला पुत्र कुठे गेलेला आहे, अयोध्या नगरीमध्ये. मग विभांडका आला असे क्रोध भारी, अयोध्या नगरी वेगी आला. आणि
तरा 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 अयोध्या नगरीमध्ये आले हो. आले आणि बघितलं, मग काय ते एवढे संतापलेले. ऋषीमुनी असे असतात, जेवढे प्रेमळ असतात ना तेवढे ते क्रोधी पण असतात. कारण त्यांनी सातत्याने तपसाधना केलेली असते, त्यामुळे तपाचं सामर्थ्य, त्यामुळे ते क्रोधी सुद्धा असतात आणि प्रेमळ सुद्धा असतात. आणि ते धावत धावत आले, संतापलेले होते. पण राजा कसा असतो, जो प्रजादक्ष राजा असतो, धार्मिक राजा असतो, तो काय असतो, अतिशय नम्र असतो, विनयशील असतो. मग राजा दशरथ सामोरा जाऊन राजा दशरथ काय केला, अतिशय विनयाने समोरे गेले आणि अति प्रीती करून सभे नेला. अति प्रेमाने त्यांना हाताला धरलं आणि सभेमध्ये नेलं आणि काय केलं, आपल्या इथे सिंहासनावर त्यांना बसवून त्यांची पूजा केली. आणि झाला प्रसंग त्यांना सांगितला, बाबा मी कशासाठी ऋषशृंग ऋषींना आणलेला आहे. आणि हळूहळू त्यांचा राग कमी होऊ लागला. आणि तेवढ्यात समोर बघितलं, पुत्रश्नुषा दोघे देखता नयनी आनंदाला मनी म्हणे नामा. आता साहजिकच आहे हो, आपल्या मुलाला आणि सुनेला बघितलं तर कोणाला आनंद होणार नाही. मग नामदेव महाराज म्हणतात की पुत्र आणि सून ह्या दोघांना बघितलं डोळ्यांनी, डोळे भरून पाहिलं आणि मनामध्ये प्रचंड आनंद झाला, असं नामदेव महाराज म्हणतात. का नाही होणार? आजकाल आपले बघा ना, मुलांची लग्नाची दशा काय झालेली आहे. 30-30, 35-35 वर्षाची आमची मुलं होत आहेत, तरी लग्न होत नाही आहेत. आणि इथे तरी आमच्या ऋषशृंग ऋषींना काहीच प्रयत्न न करता लग्न झालं. शिवाय अजून आनंद का, तर राजाचा जावई झाला माझा मुलगा, म्हणून अजून त्यांना आनंद झाला. आणि मग काय झालं, यज्ञाला प्रारंभ झाला. मग यज्ञाला प्रारंभ झाला आणि पुढे कथा काय घडली ती आपल्याला उत्तर रंगामध्ये पाहायचं आहे. मग हा यज्ञ करण्यासाठी काय केलं, नामदेव महाराज पूर्वरंगामध्ये काय सांगतात, कशासाठी यज्ञ केला आणि कोणाला यज्ञासाठी आणलं. देवांगणा हाती आणविला शृंगी, देवांगणा हाती आणविला आणविला शृंगी. यज्ञ तो प्रसंगी आरंभी, आरंभीला देवांगणा हाती आणविला शृंगी, देवांगणा हाती आणविला शृंगी, आणविला शृंगी. थोडं भजन म्हणूया. 6:30, थोडं 5-10 मिनिटं पुढे गेलं तर चालेल. हां. मारुतीराया बलभीमा द्यामजला भजनी प्रेमा. आवाज येऊ द्या. मारुतीराया बलभीमा द्यामजला भजनी प्रेमा. मारुतीराया बलभीमा द्यामजला भजनी प्रेमा. मारुतीराया बलभीमा द्यामजला भजनी प्रेमा. महारुद्र हनुमान की. जरा मोठ्याने जयकार. महारुद्र हनुमान की. प्रभु रामचंद्र भगवान की. सुग्रीव सैन्य नायक, सुग्रीव सैन्य नायक, वीरेश्वर एक केसरी नाम. वानर असुनी त्याने, वानर असुनी त्याने, केले अभ्यस्त रुजयजू साम.
सुग्रीवाच्या सैन्यामध्ये एक शूरवीर असा सेनापती होता. त्याचं नाव केसरी होतं. हा वानर असून सुद्धा ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदांचं उत्तम अध्ययन केलेला होता. शूर होता, वीर होता आणि असा अभ्यासू होता. त्याची पत्नी अंजनी ही सुद्धा अतिशय सुंदर, कोमल आणि पतीच्या प्रेमामध्ये सतत मग्न असणारी पतिव्रता अशी ही अंजनी होती. पण ही अंजनी इतर मातांपेक्षा वेगळी होती हो. साधारणतः प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की माझा मुलगा एक कर्तृत्ववान बनावा. हे प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की माझा मुलगा हा काहीतरी नाम कमवणारा असावा. देव देश धर्मासाठी त्यांनी काहीतरी कष्ट करावं हे प्रत्येक आईला वाटत असतं. पण त्यासाठी ती विशेष काही प्रयत्न करत नाही. कारण तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. असा पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं सुद्धा पुण्य असावं लागतं आणि तिची प्रबळ इच्छा पण असावी लागते. मनामध्ये इच्छा आलेली आहे पण ती प्रबळ असावी लागते. तुमची आमची इच्छा असते की माझा पुत्र सर्वगुण संपन्न असावा, पण तुम्ही आम्ही येता जाता जेवढे म्हणून संस्कार करू तेवढेच करतो, त्यासाठी वेगळा काही प्रयत्न करत नाही. पण अंजनी मातेने मात्र इथे ठरवलं की माझा मुलगा हा सगळ्यांपेक्षा वेगळा असावा. तो देव देश धर्मासाठी कार्य करणारा असावा, परोपकारी असावा, भक्त असावा, असा मुलगा मला हवा. म्हणून तिने काय केलं, आपले पती केसरी यांच्यासमोर आपला प्रस्ताव मांडला की माझी अशी अशी इच्छा आहे बरं, आणि असा पुत्र प्राप्त होण्यासाठी एक तर यज्ञ करावा लागेल, नाहीतर तपश्चर्या करावी लागेल. आणि मग तिच्यासाठी हा मार्ग तिला सोयीस्कर वाटला, तपसाधना करणे. आणि तिने विचार केला की आपण तपसाधना करून मग आपण परमेश्वराला प्रसन्न करून घेऊ आणि असा पुत्राचा आपण परमेश्वराकडे मागणी करू. म्हणून तिने आपल्या पतीसमोर हा प्रस्ताव मांडताच पतीने सुद्धा त्याला सहमती दिली. अजून एखादे आत्ताचे जे आमचे पतिदेव असते तर म्हणाले असते, आम्ही काही कमी शूरवीर आहोत का, आम्ही विद्वान आहोत, वेदांचा अभ्यास केलेला आहे, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मग आमच्या पोटी येणारा पुत्र काय साधा असणार आहे, तो पराक्रमीच असणार आहे. आम्ही एवढे शूरवीर पराक्रमी आहोत, वेदांचा अभ्यास केलेला आहे म्हटल्यानंतर आम्ही विद्वानही आहोत, मग अजून याच्या पलीकडे काय हवंय. पण नाही, त्यांनी आपल्या पत्नीचा प्रस्ताव मान्य केला आणि तिला सहमती दर्शवली आणि तिला जाण्यासाठी परवानगी दिली. आणि अंजनी ही ऋषशृंग ही पर्वतावरती गेली आणि तिथे जाऊन ती काय करू लागली, तपसाधना करू लागली. हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा, हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. नम पार्वती पते, नम पार्वती पते. आणि तपसाधना करू लागली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हजारो वर्ष तपसाधना केली. तसं पाहायला गेलं तर सर्वसामान्य माता आणि हिच्यामध्ये फरक काय आहे. मातृशक्ती हीच घराला उद्धारू शकते. आपल्याकडे म्हण आहे, जिच्या हाती ती जगाचा उद्धार करी. पण आजपर्यंत बघा, जे देवभक्त झाले, क्रांतिकारक झाले, त्या सर्वांच्या मागे कोण होतं, ही मातृशक्तीच होती. म्हणून हे घडले. आणि हिचा पण विचार तोच होता की आपला पुत्र हा सर्वगुण संपन्न असावा, तो देवभक्त असावा. म्हणून ही तपसाधनेला गेली. आज थोडासा विचार करण्याची वेळ आहे.
आमची मातृशक्ती हरवलेली आहे. म्हणून आत्ता कीर्तनातून 6 भचा प्रचार सुरू आहे. बरं, 6 भ कोणते कोणते? भजन, भोजन, भाषा, भूषा, भवन आणि भ्रमण. भजन पूर्वी घराघरामध्ये रोज संध्याकाळी दिवा लावल्यानंतर काय असायचं? आजी, आई, आत्या, मावशी आम्हाला सगळ्यांना घेऊन देवापुढे बसायची आणि शुभं करोती, रामरक्षा, भीमरूपी अजून काय काय स्तोत्र आम्हाला शिकवायची, आमच्याकडून म्हणूनही घ्यायची. आणि प्रसंगी श्रावण महिना असेल तर रोज एक कथा आम्हाला सांगायची. अर्थातच भगवंताचं भजन तिथे आपोआपच होत होतं. आणि कोवळ्या मनावर काय होत होते? संस्कार होत होते. कुठले संस्कार? हे धार्मिकतेचे, परोपकाराचे, श्रद्धेचे, भक्तीचे, प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संस्कार तिथे होत होते. हे मातृशक्तीच घडवत होती. आता आमची मातृशक्ती हरवलेली आहे म्हणून भजन पण आमचं गेलं. संध्याकाळी 7 वाजता 7 ते 9 टी व्ही समोरच्या 7 ते 9 सिरियल, आणि मग तिथे आम्ही सिरियल बघायला बसणार. 9 पर्यंत आम्ही कोणी कोणाशी बोलणार नाही. एखादं जर कोणी आलं तर आम्ही त्याला सांगू, थांबा जरा, ब्रेक पडल्यानंतर बोलू. फार महत्त्वाचं आहे का? ब्रेक पडल्यानंतर बोलू. मग ब्रेक पडल्यानंतर मग टी व्हीचा आवाज थोडासा आम्ही कमी करणार आणि थोडंसं आम्ही बोलणार. बोला, तो विषय अर्धवट, परत थांबा जरा, पुढचा ब्रेक पडल्यानंतर बोलू. म्हणजे आमची मातृशक्तीही हरवली म्हणून आमच्याकडनं भजन हे नाहीसं झालं. म्हणून आज आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी पेपरमध्ये ऐकायला मिळतात. भोजनामध्ये काय? अन्नात जायते बुद्धी. आमची आई, आजी, काकू, मावशी किती प्रेमाने आम्हाला भोजन करून खाऊ घालायच्या. त्यामुळे आमच्यामध्ये काय व्हायचं? इतरांबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आपोआपच त्या अन्नातून निर्माण व्हायची. आता आम्ही काय करतो? घरात स्वयंपाक करायचाच आम्हाला वेळ मिळत नाही, कारण आम्ही जॉबला जातो, आम्हाला वेळ मिळत नाही. मग कुणीतरी येतं स्वयंपाक करतं, कुणीतरी येतं हॉटेलमधून मागवतं, कुणी कशा भावामध्ये केलेलं असतं, कुठल्या मनामध्ये विचारातून केलेलं असतं. सोवळ्याचं तर प्रकारच इथे नाही. पावित्र्य सगळं हरवून गेलं. म्हणजे आमचं भोजन सुद्धा आता काय झालं? एक तर मुळातच आम्हाला कस नसलेलं भोजन आता खायला मिळतं. त्यामुळे आमचं आरोग्य हे काय झालंय? दिसायला सुदृढ पण आतून सगळं खिळखिळ झालेलं. म्हणतात ना, मोठा वाडा आणि काय पोकळ वासा, अशी आमची सध्या ही प्रकृती झालेली आहे. का? तर अन्न आम्हाला पुरेसं व्यवस्थित खायला मिळत नाही. त्यातून ते शुद्ध, सात्विक, पवित्र नसतं. म्हणून आमचं भजनही आता आमच्याकडून होत नाही. आणि भाषा म्हणायचं तर आमची आजी, आमची कामवाली सुद्धा एक शब्द मराठी आणि एक शब्द इंग्लिश बोलते. बरोबर आहे ना साहिल? मग त्या भाषेचं सगळं काय केलं आम्ही? गोंधळ करून टाकला. काहीच आम्हाला समजत नाही. आमच्या मुलांना पण आम्ही इंग्लिश माध्यमामध्ये घालतो, पण त्यांच्याबरोबर आम्हाला मराठी पण धड बोलता येत नाही आणि इंग्रजी पण धड बोलता येत नाही. पण आमची भाषा सुद्धा हळूहळू विसरायला लागली. लोक मराठी भाषेचा आता क्लास लावायला लागलेत आपल्या मातृभाषेमध्ये. मग हे किती दुरावस्था झालेली आहे. भाषा आणि भूषा म्हणल्यानंतर आता काळानुसार काहीतरी बदल हा करणं गरजेचं आहे. पण इतकाही बदल करू नये की फाटकी वस्त्र घालावीत. आधी काय झालं? सलवार कुर्ता आला, नंतर पॅन्ट शर्ट आलं, आणि आता त्या पॅन्टमध्ये सुद्धा ती जीनची पॅन्ट आली की 17 ठिकाणी फाटलेली. म्हणजे काय? ह्या आमच्या म्हणजे काय आमचं हे एक संस्कृती आमची कशी आहे? सुंदर आहे, अगदी मनाला भावणारी आहे. आणि वस्त्रांपासून, खाण्यापिण्यापासून, आमच्या मंत्रांपासून आमची संस्कृती सगळीकडे प्रसिद्ध आहे. आणि ती वस्त्र आम्ही फाटकी घालतोय. अर्थातच काय? फाटकं वस्त्र घालणं हे पूर्वी काय म्हणायचंय? दारिद्र्य. म्हणजे भरल्या घरात आज आम्ही काय करतोय? दारिद्र्याला आव्हान देतोय. म्हणजे आमची भूषा सुद्धा व्यवस्थित नाही. आणि भवन म्हणजे आमचं घर. त्या घरामध्ये आम्ही इतकं सगळं काय भरलेलं आहे, अगदी रंगीबेरंगी सगळ्या घरामध्ये वस्तू आणून ठेवलेल्या आहेत. सुखसोयी तर अजून भरपूर आणून ठेवलेल्या आहेत. पण आमच्या घरात बघायला गेलं तर देवाला कुठेतरी कोपऱ्यात जागा असते. परवा मी एके ठिकाणी गेले होते, घर इतकं सुंदर, त्यांचं वॉशरूम तर इतकं म्हणजे त्याने असं बांधलं होतं जणू की काय एखादा असं शोरूमच आहे. इतकं म्हणजे सगळ्या घरामध्ये व्यवस्थित सगळं होतं. आणि देवघर बघितलं
तर किचन ओटर एका कोपऱ्यात देवघर एका पाटावरती मांडलेलं होतं. शिवाय त्या देवांवर इतकी धूळ होती आणि फुलं होती, ती किती सुकलेली होती. मग ह्याला भवन म्हणू का आम्ही? ते भवन कसं पाहिजे? ज्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर एक ऊर्जा, एक मनाला समाधान वाटलं पाहिजे. आम्ही दिवसभर धाव 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 करतो आणि घरी येतो कशासाठी? घरी आल्यानंतर एक समाधान, आत्मिक समाधान, आनंद मिळण्यासाठी. पण तो जर मिळत नसेल तर त्या घराला घर आणि भवन म्हणू का? नित्यनाम घोष तेच काशी तीर्थ असं म्हणतात. जिथं भगवंताचं नाम आणि घोष आहे ते काशी आणि तीर्थ असं म्हटलं जातं. पण आमच्याकडून ते होतच नाही. उलट आम्ही इतके सगळे त्रासलेलो असतो की एकमेकांवरती आरडाओरडा करण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे आमचं भवनही आत्ता काय झालंय, त्याची भवनी म्हणजे एक आता भवन म्हणण्यासारखं राहिलेलं नाही, ती दुरावस्था झालेली आहे. ते भवनसुद्धा आमच्याकडून हळूहळू एक वेगळं म्हणजे असं म्हणावं लागेल की जे पेंगेस्ट असतात ना ते सुद्धा एकमेकाची चौकशी करतात. पण आमच्या भवनमध्ये कोणी कोणाची चौकशी करत नाही. का? कुणाला वेळच नाही आहे. आणि त्यात मोबाईलसारखं असं यंत्र आहे, आम्ही जेवायला बसतो ते सुद्धा ते मोबाईल आमच्या हातात असतो. आणि भवन झाल्यानंतर काय? भ्रमण. भ्रमण म्हणजे काय हो? आम्ही फिरायला गेल्यानंतर आमच्या मुलांना कुठे घेऊन गेलं पाहिजे? एखादी आमची ऐतिहासिक जी काय आमची हे आहे, ऐतिहासिक एखादी गोष्ट असेल ती दाखवायला आम्हाला मुलांना नेलं पाहिजे. आम्हाला पण माहिती पाहिजे किंवा आमच्या नातेवाईकांकडे नेलं पाहिजे. पण अशा गोष्टी न करता आम्ही परदेशात फिरायला जातो. आणि आमच्या भारतामध्ये कितीतर गोष्टी अशा आहेत, कितीतर मंदिर आहेत, कितीतर अशा पौराणिक गोष्टी आहेत, त्या गोष्टींपासून आम्ही परावृत्त झालो. आणि ह्या 6 भ ह्या केवळ आणि केवळ मातृशक्तीच जपू शकते आणि तिच्या माध्यमातूनच पुन्हा उद्धार होऊ शकतो. तेव्हा कृपया ह्या 6 भचा सगळ्यांनी विचार करूया आणि आपण आपल्या मातृशक्तीला जागृत करूया. पंढरीनाथ भगवान की. आणि ही अंजनी माता ह्याच जणू काय उद्देशाने त्या काळी तिथे तपस्साधनाला बसली होती. आणि तिची तपस्साधना 1000 वर्ष चालली हो. आणि 1000 वर्ष तपस्साधना चालता चालता आमचे भगवान शंकर प्रसन्न झाले, भोलेनाथ. आणि तिथे प्रकट झाले आणि म्हणाले, अंजनी नेत्रे उघडून बघ, तू ज्याची आराधना करतेस, ज्याचं स्मरण करतेस, तो मी भोला शंकर तुझ्या समोर प्रकट झालो आहे. आणि अंजनीने डोळे उघडून बघितलं तर समोर काय हो? व्याघ्रांबर परिमलन सुंदर मदनारी, पंचानन मनमो मुनिजन सुखकारी, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुळ तिलक रामदासा अंतरी, नमः पार्वती पते. डोळे उघडून पाहिलं तर काय हो? कोटी सूर्याचं तेज समोर पसरलेलं आहे. आणि समोर कोण आहे? तर आमचे भोलेनाथ. व्याघ्रांबर परिधान केलेलं आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा आहेत, सर्प आहे, डोक्यावर जटा आहेत, भस्म धारण केलेलं आहे, हातामध्ये त्रिशूळ, कमंडुरू आणि डमरू. अरे वा! भगवंताला बघून तिचं मन प्रसन्न झालं, आनंदित झाली आणि पटकन तिने चरण कमलावरती आपलं मस्तक टेकवलं. नतमस्तक झाली. आणि अर्थातच हो, ज्याच्यासाठी मी अट्टहास केला होता तो भगवंत माझ्या समोर प्रकट झालाय म्हटल्यानंतर तिचं हृदय भरून आलं आणि नयनातून अश्रू वाहू लागले. साधारणतः आपण पाहिलं तर प्रत्येक देवतेची काही ना काही तर एक आवडती गोष्ट असते. आणि भगवान भोलेनाथाला काय आवडतं सांगा बरं? जलधारा. त्यांना काय आवडते? जलधारा. आणि इथे साक्षात त्यांच्या चरणावर हिच्या नयनांच्या अश्रूंनी अभिषेक होत होता. मग ते प्रसन्न झाले, म्हणाले, अंजनी तुला काय हवं ते मागून घे. तेव्हा अंजनी म्हणते, सद्गुणीशाली अक्षय, सद्गुणीशाली अक्षय, दृढतनु सुत दे मला महादेवा, रविकुल मंडन सीतापतीची, त्याला घडो सदा सेवा. ती म्हणते सद्गुणी असायला पाहिजे तो पुत्र, मला जो हवाय तो. आणि अक्षय म्हणजे चंद्र तारे सूर्य असेपर्यंत
त्यांनी असलं पाहिजे, तो तेजस्वी असला पाहिजे आणि याच्या पलीकडे त्याच्याकडून रामाची आणि सीताची सेवा निरपेक्षपणे घडली पाहिजे, असा पुत्र मला दे. आणि भोलेनाथ म्हणाले तथास्तु, पण काही दिवस तुला इथे बसावं लागेल, अजून काही दिवस तपस साधना तुझी चालू ठेव. मात्र आता कसं बसायचंय तुला? हाताची ओंझळ करून बसायचंय. एक दिवस अद्भुत वारा येईल आणि त्या वाऱ्याच्या योगाने तुझ्या ओंझळीमध्ये प्रसाद येईल. तो प्रसाद भक्षण केल्यानंतर तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि आता अंजनी खूप आनंदी झाली, प्रसन्न वाटू लागलं तिला आणि ती पुन्हा तपस साधनेला बसली आणि भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे हाताची ओंझळ करून बसली. आणि तिचा हा पुन्हा भगवंताला जे काही पाहिलेलं रूप होतं ते तिने ध्यानामध्ये साठवून हृदयामध्ये साठवलं आणि ध्यानामध्ये आठवू लागली आणि त्यांचं भजन करू लागली. हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. नमः पार्वती पते हर हर महादेव. ते रूप आठवू लागली ध्यानामध्ये आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण भजन करू लागली. आता आनंदी आहे, कारण आता तिला कळून चुकलंय की आपली ही साधना पूर्ण झालेली आहे. आता थोड्याच दिवसात आपली इच्छा पूर्ण होणार. आणि इकडे अयोध्या नगरीमध्ये शरयू नदीच्या तीरावर भव्य दिव्य असा मंडप स्थापन केलेला आहे, यज्ञकुंड स्थापन केलेलं आहे. आणि तिथे यज्ञ सुरू झाला. कोणता? पुत्रकामेष्टी यज्ञ. ज्या यज्ञासाठी ऋष्यशृंग ऋषींना बोलावण्यात आलं होतं, वशिष्ठ ऋषी इतर ऋषी त्या यज्ञामध्ये आचार्यांचं काम करत होते. आणि करता करता राजा सुद्धा श्रद्धेने भक्तीने त्या यज्ञामध्ये सहभागी झाला होता. अनेक ऋषी मुनी मोठे मोठे राजे ह्या यज्ञासाठी आले होते. आणि बरेच दिवस हा यज्ञ चालू होता. आणि एक दिवस भगवान त्या यज्ञात प्रसन्न होऊन यज्ञकुंडातून प्रकट झाले आणि त्यांनी काय केलं? प्रसाद म्हणून पायस हा राजा दशरथाला दिला. आणि तो पायस दिल्यानंतर सांगितलं की हा तुझ्या तिन्ही राणींना दे, जेणेकरून तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि तिन्ही राणींना त्यांनी तो प्रसाद दिला. आणि काय घटना घडली? कैकेयीच्या हातामध्ये जो प्रसादाचा वाडगा होता, अचानक एक घार आकाशामध्ये भिंडत होती आणि त्या घारेने त्या वाडग्यावर त्या प्रसादावरती झडप घातली आणि तो प्रसाद उचलला आणि कुठे आली? जिथे अंजनी तपस साधनाला बसली होती तिथे आली. आणि त्या घारीने तो प्रसाद अंजनीच्या ओंजळीमध्ये टाकला. अंजनीच्या ओंजळीमध्ये जसा तो प्रसाद पडला तसा अंजनी ध्यानामध्ये असलेल्या अंजनीला त्या स्पर्शाने, दिव्य स्पर्शाने अंगावरती रोमांच उभे राहिले आणि डोळे उघडून बघितला तर तो प्रसाद. तिला आनंद झाला. तो प्रसाद तिने सेवन केला आणि आपल्या घरी आली. आपल्या पतिदेवांना ही कथा सांगितली, त्यांना पण आनंद झाला. आणि करता 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 ज्या गोष्टीची अपेक्षा होती त्या गोष्टीची चाहूल झाली. अंजनीने आपल्या पतिदेवांना सांगितलं, ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न केलेला आहे त्या गोष्टीची मला आता चाहूल होतीये. दोघांना आनंद झाला. भगवंतासमोर गोड धोड नैवेद्य करून आनंद हा साजरा केला आणि त्या गोष्टीची वाट बघू लागले की केव्हा एकदा हा पुत्र आपल्या ह्या घरामध्ये येईल, आपल्या भवनामध्ये येईल आणि आपलं हे भवन मंदिर होईल. वाट बघू लागले. आणि करता करता तो दिवस आला.
कोणता आला? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी. चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. महारुद्र प्रगटले नाम म्हणे म्या वंदिले. महारुद्र प्रगटले नाम म्हणे म्या वंदिले. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनीच्या तपासाठी प्रत्यक्ष महारुद्र प्रकट झाले. कारण भगवान शंकराने सांगितलं होतं की 11वा महारुद्र म्हणून मी तुझ्या उदरी प्रकट होईल आणि तोच माझा अवतार असेल. मला सुद्धा भगवान रामचंद्रांची सेवा करायची आहे, त्यांच्या नामाचा प्रचार प्रसार करायचा आहे आणि मीच तुझ्या उदरी चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आज भगवान महारुद्र म्हणून अंजनीच्या उदरी प्रकट झाले. महारुद्र हनुमान की. महारुद्र हनुमान की. महारुद्र हनुमान की. हरा हरा हनुमंता अंजनी सुता बलवंता. हरा हरा हनुमंता अंजनी सुता बलवंता. म्हणा हनुमंता अंजनी सुता बलवंता. हरा हरा हनुमंता अंजनी सुता बलवंता. हरा हरा हनुमंता अंजनी सुता बलवंता. हरा हरा हनुमंता अंजनी सुता बलवंता. अंजनी सुता बलवंता. अंजनी सुता बलवंता. महारुद्र हनुमान की. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. अशा पद्धतीने ऋषशृंग ऋषींच्या माध्यमातून यज्ञ संपन्न झाला आणि त्या यज्ञातून जे काय प्रसाद मिळाला त्या प्रसादाच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रन इथं त्यांचे भावंड त्यांचा जन्म तर झालाच झाला आणि पुढे अंजनी मातेच्या उदरी हनुमान हे महारुद्राच्या रूपी प्रकट झाले. महारुद्र हनुमान की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती आरती घ्यायची ना. पवन सुत हनुमान की जय. सत्राणे उड्डाणे ओंकार वदनी गरुड भूमंडळ सिंदूर वदनी. कडा
कडाडिले ब्रह्मांड राखे त्रिभुवनी सुरवर निशाचर जगाल्या पळणी जय देव जय देव जय जय हनुमंता तुमचे नि प्रसादे पावी भूतांता जय देव जय देव दुमदुमले पाताळे उठला प्रतिशब्द धरधरला धरणी धरमानी राखेद कडाडिले ब्रह्मांड उडलो उच्छेद रामी रामदासा शक्तीचा बोध जय देव जय श्री हनुमंता तुमचे नि प्रसादे पावी भूतांता जय देव चालील लोटांगण रूप तुझे प्रेमे आलिंगन अनन्य पूजन भावे ओवाळी नमने नम त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या दिनं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा करोमि यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे हरे कृष्ण पवन सुत हनुमान की जय महारुद्र हनुमान की जय पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता नायका मागणे हेची आता जय रघुवीर समर्थ